आपल्याला माहित आहे की हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर मराठा समाजाला कुणब्याचे दाखले मिळायला लागले आणि तोच धागा पकडून जेव्हा बंजारा समाजाला हे कळलं की आमचं सुद्धा नाव हैदराबाद गॅजेटमध्ये आहे आणि जसं कुणबी मराठा एक असल्याचं पदोपदी सांगितलं आहे तसंच पानोपानी बंजारा लंबाणी एक आहे आणि बंजारा समाज हा शेड्यूल्ड ट्राईब आहे, हा ओरिजिनल ट्राईब आहे. अशा प्रकारचे जेव्हा पुरावे मिळाले तेव्हा समाज एकदम जागृत झालेला आहे. आमचा समाज एकदम रस्त्यावर उतरलेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 41 मोर्चे आतापर्यंत झाले आहेत. आणि आता बघा उद्या 6 तारीख आहे. यवतमाळ, लातूर आणि अकोला 3 ठिकाणी 3 जिल्ह्यात आहे. नंतर 7 तारखेला जळगाव, परभणीला आहे. 8 तारखेला धुळे आणि धाराशिवला आहे. 10ला नाशिक आणि अलिबागला आहे. आणि दिवाळीचा शेवट म्हणजे यावर्षीचा शेवट आम्ही दिवाळी म्हणजे फायनल त्याला म्हणतो आम्ही शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे हा मोठ्या प्रमाणात आम्ही दिवाळी मेळावा, मिलन म्हणा त्याला मेरा असं नाव दिलं आहे. आम्ही मेरा मागायची पद्धत असते आमची की वडीलधाऱ्यांना आम्ही मेरा मागतो म्हणून आम्ही आरक्षणाचं मेरा मागतो आहे. आम्हाला सरकारने आरक्षण द्यावं अशा पद्धतीने आमच्या मुली आहेत, त्या उपवर मुली असतात, त्या हातात दिवा घेऊन जसे दिवाळीला घरोघरी फिरतात तसं आम्ही या शिवाजी पार्कला धडक देणार आहोत. मला आठवतं की महाराष्ट्राच्या मुंबईच्या इतिहासामध्ये जनरली शिवाजी पार्कमध्ये कोणी सहजासहजी हिंमत करत नाही. म्हणजे मी तर ऐकलं आहे की BJP सुद्धा हिंमत करत नाही तिथे मेळावा किंवा कार्यक्रम घ्यायची. मात्र शिवसेना लगातार आपला जो दसरा मेळावा आहे ते घेतात. त्यानंतर मला वाटते की आम्ही या बंजारा समाजाचा मेळावा जो आहे तो शिवाजी पार्कला 17 तारखेला या महिन्याच्या आम्ही घेतो. आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली तमाम हा बंजारा समाज तुम्हाला या ठिकाणी रंगीबेरंगी पोशाखामध्ये परंपरागत आपल्या पोशाखामध्ये शिवाजी पार्कला दिसेल. आणि शिवाजी पार्क तुडुंब भरून निघेल असा मला विश्वास आहे. जेणेकरून हे बघून कमीत कमी सरकारचे डोळे उघडतील. आता 41 आमचे मोर्चे झाले पण अजून सरकारकडनं कुठला निरोप नाही, काही नाही, काही दखल घेतलेली नाही. आम्हाला अनदेखी केलेलं आहे सरकारने. आणि त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटते की माननीय मुख्यमंत्री आपले देवाभाऊ त्यांची झोप तर निश्चित उडाली असेल. नसेल उडाली तर मग ते काही संवेदनशील मुख्यमंत्री म्हणता येणार नाही. साहेब, या मेळाव्याच्या माध्यमातून कुठले प्रमुख प्रश्न जे आहेत ते तुम्ही सरकार दरबारी मांडणार आहात? एकच प्रश्न आम्हाला शेड्यूल्ड ट्राईबचा दर्जा दिला पाहिजे आणि आदिवासी बंधूंचं जे 7% आरक्षण आहे त्याला धक्का न लागता त्यांनाच दिलं पाहिजे, त्या राहिलं पाहिजे. आम्हाला आमचा जो 3% आरक्षण आहे विमुक्त जातीसाठी तो उचलून तिकडे ठेवायचा आहे, नॉमेनक्लेचर चेंज करायचं आहे. तुम्ही आता विमुक्त जाती म्हणता, नंतर तुम्हाला शेड्यूल्ड ट्राईब B म्हणावं लागेल किंवा शेड्यूल्ड ट्राईब A म्हणा. अशा पद्धतीने हे आरक्षण जेणेकरून आम्हाला लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये आरक्षित जागा मिळतील आणि सगळ्या सवलती ज्या त्यांना मिळतात आदिवासींना त्या सवलतीसाठी आम्ही पात्र राहू. मग स्कॉलरशिप असो, कल्याणकारी योजना असो, शेतकऱ्यांसाठी असो, काही सूट असते, बऱ्याच काही गोष्टी. आज आमचा समाज ऊसतोड फार मोठ्या प्रमाणात जातो, वीट भट्टीवर जातो. इथले जे हार्ड काम आहे तिथे बिल्डिंगमध्ये काम करणारा बिल्डिंग आणि विशेषतः रोड कन्स्ट्रक्शन, रेल्वे कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये वर्षोनवर्ष आमचा समाज पिळला गेलेला आहे. या ठिकाणी शेण उचलाचं काम जरी असेल मुंबईसारख्या शहरात तरी आमचा समाजच करतो. जे हार्डवर्क ज्याला म्हणतो आपण ते ऊसतोडीपासून तर सगळ्या जे बिल्डिंगचं काम, रेल्वेचं काम, प्रोजेक्ट, मोठे मोठे डॅम हे सगळं आमचा समाज काम करतो. आता आपण म्हणालात की
प्रमुख ज्या मागणी आहे त्याचा आधार आहे हैदराबादचं गॅजेट. तर हेच गॅजेट मराठा समाजाला लागू झालेलं आहे, मात्र आपल्या समाजाला हे लागू करत नाही. तर हा दुजाभाव केला जातोय का देवाभावांकडनं, काय अशा प्रकारची भावना आपल्या समाजामध्ये आहे? नक्कीच आम्हाला असं वाटायला लागलं की त्यांना मिळालं तर आम्हाला द्यायला पाहिजे, परंतु आमच्याकडे केवळ हाच पुरावा नाही आहे, आमच्याकडे अनेक पुरावे आहेत. म्हणजे आजपर्यंत जेवढे आयोग झाले त्या सगळ्या आयोगांनी म्हटलं की बंजारा समाज शेड्यूल ट्राईबचा दर्जा प्राप्त करू, ते सगळे क्रायटेरिया फुलफिल करतो, तर त्यांना आरक्षण द्यायला पाहिजे. शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे, जे तुम्ही आज जर लिस्ट बघितली महाराष्ट्राची शेड्यूल ट्राईबची, तर 35 नंबरवर आमची एंट्री आहे नायक, नायका, मोठा नायका, चोळीवाला नायका, सिंगवाला नायका. आणि नायक सिंग आम्हालाच आहे, चोळी आमच्या महिला परिधान करतात, आणि मोठा नायक आहे आम्हालाच म्हणतात. लहान नायक म्हणजे नाईक मोठा असेल त्याला मोठा म्हणतात घरात वडीलधाऱ्यांना, आणि त्याच घरात त्याच कुटुंबात जर दुसरी व्यक्ती असेल, त्यांचा नातू असेल, मुलगा असेल, तर त्यांना छोटा नायक म्हणतात. आता हे काही हे परंपरागत, म्हणजे जसं वसंतराव नाईक होते त्यांचं नाव वसंत राठोड होतं, पण त्यांनी नाईक म्हणतात, सुधाकरराव नाईका नाईक म्हणतात. तसं उत्तर भारतामध्ये जर आपण गेलो तर बंजाराचा तांडा असं म्हणणार नाही, ये बंजारों का गांव बनणार नाही, ये नायक का गांव है, ये नायक का तांडा है, ये नायक समाज आहे, बंजारा समाज म्हणणार नाही, नायक समाज. त्यामुळे नायक आमची जी एंट्री आहे, हा समाज एकदम अडाणी असल्यामुळे त्यांनी कधी बघितलंच नाही संविधानामध्ये काय लिस्ट आहे, कुठे आहे, काय आहे. अजून संविधानच बघितलं नाही. अनेक लोकांना बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हात लावून सुद्धा बघितलं नाही, दुरून सुद्धा बघितलं नाही, तर तो कुठे त्यांनी लिस्ट बघितली. आज आमच्यासारखे सुशिक्षित लोकही बघत नाही आहे, आणि म्हणून ही पाळी आली. जसं मी बघितलं 92-93ला, तसं त्यापूर्वी जर 66 सुरुवातीला 50, ज्यावेळेस 26 जानेवारी 1950ला ही लिस्ट बाहेर निघाली, त्याच वेळेस बघितलं असतं तर सहज मिळालं असतं. त्यावेळेस कोणाचा विरोध असण्याचं काही कारण नव्हतं. आजही विरोध जरी आमचा आदिवासी बांधव करत असला तरी आम्ही त्यांना विश्वास देऊ इच्छितो आपल्या माध्यमातून की आम्ही आदिवासीचं आरक्षण घेणार नाही. त्यांच्या 7% आरक्षणातलं आम्हाला एक कणसुद्धा नको आहे. त्याच्याच अनुसरून एक प्रश्न आहे, कारण की गेल्या महिन्यात आदिवासी बांधवांचा एक लॉंग मार्च तो मुंबईमध्ये येऊन धडकलेला होता, आणि त्यांची एकच प्रामुख्याने ही मागणी होती की ज्या पद्धतीने बंजारा समाज हा शेड्यूल ट्राईबमध्ये स्वतःला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करतोय, तर हे सगळं नियमबाह्य पद्धतीने चालू आहे, आणि जर सरकारने जर याच्या संदर्भात सकारात्मक पावलं उचलली तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि याच्यापेक्षा उग्र आंदोलन, असं त्यांचं त्यावेळेला भूमिका होती. याउलट माझा या आदिवासी बंधूंना, त्यांच्या नेत्यांना माझी विनंती आहे, त्यांनी थोडा अभ्यास करायला पाहिजे की गेले 75 वर्ष त्यांना शेड्यूल ट्राईबचं आरक्षण आहे. मी महाराष्ट्राचं बोलतो तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये मी त्यांना विचारतो, आमच्याकडे बघा गोंड, कोलाम, परदान, पारधी आणि आन, इकडे आपण जर बघितलं उत्तर भारतामध्ये कोरकू, आणखी भिल्ल, हा समाज प्रामुख्याने आदिवासी आहे. यापैकी किती लोक आजपर्यंत IAS IPS झाले त्यांनी सांगावं, आदिवासीच्या नेत्यांनी सांगावं किती तुमचे IAS IPS झाले नाही तर का झाले नाही. कारण हे जे आरक्षण आहे हे कोणीतरी मीना, आणखी मनेर वारलू किंवा कोणीतरी महादेव कोळी, खोटे म्हणजे खरे असतील तर ठीक आहे, असे नामसदृश्याचा फायदा घेऊन त्यांचं आरक्षण पूर्ण खात आहेत. माझं म्हणणं आहे की जर आम्ही 7% मध्ये 3% मिळवले तर 10% होतात, आणि 10% परत सब कॅटेगरेशन केलं तर ते जे बाकी चोर लोक आहेत त्यांना 3% द्या, आणि हे जे आपले मूळ आदिवासी आहेत त्यांना 4% द्या, आणि आम्हाला 3% द्या. 3 त्यांना जे बोगस आहेत, बोगस म्हणायला काही हरकत नाही, ते बोगसच आहेत, आणि 3 आम्हाला बंजाराला खरे हकदार आहोत. 6 झाले. उरलेले 4 जर आमचे जे बांधव आहेत, मी सांगितले तुम्हाला जे नाव सांगितले, गोंड, कोलाम, परदान,
कोरकू, भिल्ल, पारधी, आंध या समाजाला जर 4% दिले तर माझा दावा आहे त्यांच्या दरवर्षी 25 IAS IPS बनतील महाराष्ट्रातून. परंतु ते होत नाही. आमचे सो कॉल्ड अभ्यासक आहे आदिवासी मधले बंधू, ते त्यांना अभ्यास करायला वेळ नाही आहे. फक्त विरोध करण्यासाठी म्हणून, आपलं चमकवण्यासाठी म्हणून ते आम्ही वारंवार म्हणतो की आम्ही घेणार नाही तुमचं. तरी बंजारा समाजाच्या विरोधात जर मोर्चे काढत असतील तर नाईलाज आहे. पण या निमित्ताने काय होणार, जसं धनगर समाज रस्त्यावर उतरला, आता बंजारा समाज उतरला, म्हणून आता जर आदिवासी समाज उतरला तर निश्चितपणे माननीय मोदी साहेबांना याचा विचार करावा लागेल की सब कॅटेगरायझेशन हा एक त्याच्याबद्दला उपाय आहे. कोणी प्रश्न विचारणार तुमच्या तुम्ही ब्रीफिंग द्या सुरुवातीला आणि नंतर मग आम्ही तुम्हाला त्यामुळे महाराजांना घ्या, आमचे खास महाराज बरोबर यांना प्रश्न विचारून लाईव्ह करायचं असेल तर तुम्हाला वेगळं पाहिजे का काही? होतं याच्यात